शेतकरी भावांनो, तुम्ही का निराश होताय? निराश होऊन स्वतःला का संपवताय? त्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. माजी राज्यमंत्री, माजी आमदार बच्चू कडू यांनी हे स्टेटमेंट केलं. त्यानंतर ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. व्हायरल झाल्याच्या नंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. बच्चू कडूंच्या या विधानाला कोणी संवैधानिक म्हटलं, कोणी असंवैधानिक म्हटलं. पण हे सगळं असताना ते स्टेटमेंट ज्या भावनेतून आलं, त्या भावनेला ना माध्यमांनी किंमत दिली, ना सत्ताधाऱ्यांनी, ना विरोधकांनी. खरं म्हणजे शेतकरी राजाची सध्याची राज्यातली स्थिती ही वेगळ्याने अधोरेखित करायची कोणालाच गरज नाहीये. दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, सगळीकडे दुःखाचं वातावरण आहे. आणि असं असताना सगळ्यांना आमदारावरती केलं त्या स्टेटमेंटचं एवढं पडतं, हे किती योग्य आहे? आणि नैतिकता नावाची गोष्ट खरं तर असते असं मी ऐकून होतो. ती नैतिकता आजच्या राजकारणामध्ये उरली आहे का? हा सरळ साधा प्रश्न आहे माझा. म्हणजे आजकाल राज्यकर्ते तर त्या लेवलला गेलेलेच आहेत की ज्यांना सामान्यांचं घेणं देणं नाहीये. परंतु लोकशाहीचा सगळ्यात चौथा आणि महत्वाचा आधारस्तंभ ज्या पत्रकारितेला संबोधलं जातं, ती पत्रकारिता सुद्धा तेवढी सक्षम राहिलेली नाही. यापेक्षा दुर्दैव काय असावं? म्हणजे मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हा होता. मी माध्यमांमध्ये बघत होतो की बच्चू कडूंचं ते विधान सातत्यानं दाखवलं जात होतं. मग बच्चू कडू योग्य बोलले की अयोग्य बोलले याच्यावरती चर्चा घडवून आणल्या जात होत्या. मात्र या सगळ्यामध्ये ज्या रिलेव्हन्सनी ते स्टेटमेंट बच्चू कडूंनी केलं, त्या भावनेचा आदर ज्या माध्यमांनी करायला पाहिजे तो कुठेही दिसला नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि त्यानंतर बच्चू कडूंनी चलो नागपूरचा नारा दिला. अर्थात भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण अनेक वेळेला म्हणतो. शेतकरी राजाच्या अनेक कविता, साहित्य, कथा, कादंबऱ्या आपल्याला वाचायला मिळतात. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये शेतकरी सध्या कोणत्या अवस्थेत जगतोय याची किंचितही भान कल्पना ज्याला आपण म्हणतो ती राज्यकर्त्यांमध्ये नाहीये, इथल्या चॅनलमध्ये सुद्धा नाहीये. म्हणून बच्चू कडूंचं स्टेटमेंट हे संवैधानिक आहे का? तर निश्चितपणानं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना किंवा संविधान मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते स्टेटमेंट निश्चितपणानं अयोग्य वाटणारं असेल. परंतु गौरव मराठीनं जेव्हा या स्टेटमेंटकडे पाहिलं, त्या स्टेटमेंटपेक्षा मला त्या स्टेटमेंटच्या मागचा अर्थ, भावना फार महत्वाची वाटते. ते स्टेटमेंट का करावं लागलं बच्चू कडूंना? कारण राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही इथल्या प्रस्थापित नेत्यांना आणि प्रस्थापित माध्यमांना कधीही कळणार नाहीये. पुणे, मुंबई, नागपूर राजकारण, हा काय बोलला, तो काय बोलला हे दाखवण्याच्या नादात तुमचे कॅमेरे जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती जातील ना, तेव्हा त्या वेदना खऱ्या अर्थाने कळतील, समजतील. बच्चू कडू हे निश्चितपणानं त्या ग्रासरूटवरून आलेले एक नेते आहे. बच्चू कडू या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर व्यक्तिगत अनेक वेळेला टीका केलेला मी माणूस आहे. मी अनेक वेळेला त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या मुलाखती सुद्धा अत्यंत बेधडक होत्या. टोकदार प्रश्न मी त्यांना विचारले. पण आज बच्चू कडू ज्या ताकदीनं शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेत, मला असं वाटतं पत्रकार म्हणून माध्यमांना सुद्धा एक विशिष्ट प्रकारची भूमिका असली पाहिजे. आणि मी बच्चू कडूंच्या या आंदोलनाचं खऱ्या अर्थाने समर्थन करतो आणि त्यांना पाठिंबा सुद्धा देतो. आणि जो दिला पाहिजे, का देऊ नये? जो आमचा शेतकरी राजा या जगाला पोशिंद्याची भूमिका पार पाडतोय, तो जरा अंधारात असेल तर त्याच्या पाठीशी राहणं हे सुजाण नागरिक असलेल्या प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. अधिकारांच्या मागे सगळे पळतात, पण कर्तव्याची ज्या वेळेला गोष्ट येते त्यावेळेला आपण मागे हटतो. मला वाटतं बच्चू भाऊ, तुमचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं भांडवल हे राजकीय स्तरावर व्हायला नको होतं. कारण त्याच्या मागची भावना अत्यंत प्रांजळ, अत्यंत शुद्ध होती. आणि त्यानंतर काय म्हटले विरोधक की बच्चू कडू स्वतः काय नाही कापत आमदारांना, किंवा बच्चू कडू स्वतः काय नाही उतरत मैदानात, जर एखाद्या शेतकऱ्याने आमदाराला मारलं तर मग काय करणार आहेत? अरे कसं काय मारेल, कसा मारेल? आणि तुम्हाला याची भीती काय वाटते मुळात की तो तुम्हाला मारेल म्हणून? कारण तुम्ही तसं वागला आहात. तुम्ही ती प्रस्थापित व्यवस्था शेतकऱ्यांसाठी ते उभी केली आहे, त्यामुळे त्याची तुम्हाला भीती वाटते का? हा माझा विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना सुद्धा प्रश्न आहे. अरे तो शेतकरी मरतोय, तुम्हाला कापण्याची भाषा केली हो. फक्त तो मरतोय स्वतः रोज, त्याचा परिवार उघड्यावरती जातोय. त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टी प्रत्यक्षात घडतायत. तुमच्या बाबतीत फक्त बोललं तर तुम्हाला झुमतं. आणि त्याच्याही पेक्षा खालची भाषा जेव्हा टीव्ही माध्यमांमध्ये तुम्ही एकमेकांवरती वापरता तेव्हा लाज नाही वाटत? ज्या वेळेला सामान्य शेतकऱ्याचा मुद्दा येतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं दुःख होतं. त्यावेळेला तुम्ही त्याचं भांडवल करता. कोण योग्य बोललं, कोण योग्य नाही बोललं त्याच्यावर चर्चा करता. अरे त्या शेतकऱ्याच्या हमीभावावर चर्चा करा ना. ती चर्चा करायला काय लाज वाटते तुम्हाला? आणि असं राजकारण महाराष्ट्रामध्ये?
ज्या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करण्याची वैचारिक पातळीवरती क्षमता ठेवली, तो आजही ठेवतोय, या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एवढ्या गलिच्छ स्तराचं राजकारण व्हावं, मला वाटतं हे अत्यंत अयोग्यपणाचं लक्षण आहे. ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी चलो नागपूरचा नारा दिला, त्या दिशेनं ते रवाना झाले. मला वाटतं हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नाहीये. आणि सातत्यानं बच्चू कडूंनी सुद्धा हीच भूमिका मांडली आहे की प्रहार, झेंडा, पक्ष, जात, धर्म या सगळ्या पलीकडे शेतकरी माझा बाप आहे आणि त्या भावनेतनं आपण या सगळ्या आंदोलनात आलं पाहिजे, असं आवाहन देखील त्यांनी केलं. बरं, डायरेक्टली स्टंटबाजी म्हणून हे आंदोलन त्यांनी उभं केलंय का? तर निश्चितपणानं केलेलं नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला ना माध्यमांमध्ये आपण आधी काही नीट बघत नाही, फक्त आजकाल राज्यकर्त्यांना कोण काय बोललं याच्यावर व्यक्त होण्याची जी काही घाई होते ना, ती खऱ्या अर्थानं चुकीची आहे. बच्चू कडूंनी हे आंदोलन आज उभं केलं अशातला भाग नाहीये. त्यांनी सगळ्यात प्रथमतः अन्नत्याग आंदोलन केलं. सगळ्यात आधी, त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला मूल्यधिष्ठित विचार दिला आणि त्यांचं शासन ज्या ठिकाणाहून चालत होतं त्या रायगडवर सुद्धा एक आंदोलन केलं. रायगडच्या पायथ्याशी सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण सरकारला तिथे जाग आली नाही. त्यानंतर त्यांनी 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. हे साधं सरळ सोपं नसतं आणि याला स्टंटबाजी नाही म्हणू शकत आपण, हे लक्षात घ्या. बच्चू कडूंच्या, परत एकदा सांगतोय, बच्चू कडूंच्या ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्याच्यावरती मी बोलेल, टीका करेल, इथून पुढे सुद्धा करेल. पण त्या माणसानं शेतकऱ्यांसाठी उचललेलं हे पाऊल, त्याला प्रत्येक माणसाने, प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक राजकीय पक्षाने, सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला पाहिजे. इव्हन सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दर्शवला पाहिजे, या मताचा मी आहे. त्यांनी काय केलं? अन्नत्याग आंदोलन केलं. 7 दिवस तो माणूस उपाशी राहिला, सहन केलं. त्यानंतर त्याचे परिणाम स्वतःच्या तब्येतीवर झाले असतील ते बघितलं नाही. बरं, इथे एवढं करून तो थांबला का माणूस? तर नाही. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची पदयात्रा काढली. पायाला अक्षरशः रक्त येईपर्यंत, पुढे येईपर्यंत ते फिरले. मला वाटतं आजकालच्या राजकारणामध्ये जी एक कन्सेप्ट होती अलीकडच्या काळात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ती कन्सेप्ट खऱ्या अर्थानं आज हरवत चालली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ते केल्याच्या नंतर, ती पदयात्रा काढल्याच्या नंतर सुद्धा अनेक वेळेला त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन अनेक वेळेला आपली भूमिका मांडली. मग नंतर त्यांनी सभा घेतल्या आणि त्यात सांगितलं की आपण या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आता यात कुठली स्टंटबाजी आहे मला कळत नाही. म्हणजे मी काय प्रहारचा प्रवक्ता नाही. गौरव मराठी हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठीच एक प्रभावी माध्यम आहे, लक्षात घ्या. आणि जिथे जिथे सर्वसामान्यांच्या न्याय हक्काची भूमिका घेणारी व्यक्ती उदयाला येईल, व्यक्ती पुढे येईल, त्याला निश्चितपणानं पाठिंबा देण्याचं काम गौरव मराठी करेल. कारण पत्रकाराला सुद्धा भूमिका असली पाहिजे. भूमिका असली पाहिजे सामान्यांच्या हिताची, वंचितांच्या न्याय हक्काची आणि सामान्यांच्या न्याय हक्कासाठीची. ती भूमिका गौरव मराठीची सातत्यानं आहे. म्हणून उद्या दिनांक 28 तारखेला जे काही नागपूरमध्ये आंदोलन होतंय, मी राज्यातल्या गौरव मराठीच्या सर्व प्रेक्षक शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये मोठ्या ताकदीनं सहभागी झालं पाहिजे, कारण ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि एक मला कळत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण दिलं, त्यांच्यासोबत जे काही शेतकरी नेते सध्या आहेत त्यांना, पण हे कधी दिलं? जेव्हा त्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं, जेव्हा घोषणा केली आता आंदोलन चालतंय, मग नंतर तुम्ही त्यांना बैठकीसाठी बोलवताय का? त्याच्या आधी नाही बोलवा असं वाटलं तुम्हाला? म्हणजे टीव्ही चॅनलच्या गराड्यात मी रोज बघतोय, BMC मध्ये कोण लढणार, पुण्यामध्ये काय होणार, ठाकरे बंधू येणार का, असं होणार का? अरे ते प्रश्न तुमचं राजकारण चुलत घाला. त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला त्याच्या रोजच्या जगण्या मरणाच्या विषयांशी काही घेणदेण नाही तुमच्या राजकारणाशी. करा, तुम्ही राजकारण केलंच पाहिजे, कारण तो आजच्या संस्कृतीचा तुमचा भागच आहे, त्याला आम्ही काय बोलणार नाही. पण कधीतरी 2 शब्द सामान्यांच्या हिताचे सुद्धा बोलायला विसरू नका. हा राज्यकर्त्यांना माझा सल्ला आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू देत. त्यामुळे बच्चू भाऊ, तुमच्या आजच्या या आंदोलनाला, जे काही आंदोलन चलो नागपूरचं आहे, शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठीच आहे, त्याला निश्चितपणानं पाठिंबा देण्याचं काम गौरव मराठी सातत्यानं करणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, बच्चू कडू बाकी काय आहे त्यांच्याबद्दलचे वैचारिक मतभेद परत एकदा सांगतो ते बाजूला ठेवा, परंतु तो एक असा माणूस आहे या राज्यातला, एक असा राजकारणी आहे, जेव्हा सत्तेत होता तेव्हा सुद्धा मंत्री असताना, असा कोणता एक दुसरा नेता दाखवा मला की जो मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आंदोलनात गेला असेल. बच्चू कडू राज्यमंत्री असताना दिल्लीच्या वेशीवरती सरकारला सवाल विचारण्यासाठी गेले होते. याचा विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी विसर पडू देऊ नका. त्यामुळे त्यांचं हे चांगलं काम आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच आहे, त्याला पाठिंबा दर्शवा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा, हेच आव्हान करतो आणि इथेच थांबतो. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.